नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK स्टार 44 यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की गोपनीय अहवाल कसा लिहावा. सन 2024-25 हा एक डेमो अहवाल आहे. हा एक आदर्श नमुना म्हणून अहवाल आहे, ज्याला की आपण CR म्हणून संबोधतोय. कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट हा अत्यंत आपल्या आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण या CR वर आपली पदोन्नती म्हणा किंवा इतर काही शैक्षणिक बाबी म्हणा किंवा इतर आपल्या ज्या प्रमोशनच्या बाबी आहे, एकंदरीतच आपल्या कामाची पावती याला आपण म्हणता येईल. आणि तोच CR कसा लिहावा याबद्दल आपण नमुना म्हणून एक डेमो सादर करीत आहोत. तर मित्रांनो, गोपनीय अहवाल लेखन करतेवेळी आपण प्रत्येक बाब स्टेप बाय स्टेप बारकाईने बघणार आहोत. तर या ठिकाणी बघा, परिशिष्ट अ, प्रपत्र 2, गट ब, अराजपत्रित आणि गट क मधील शासकीय अधिकारी ऑब्लिक कर्मचारी यांच्यासाठी कार्यमूल्यमापन अहवाल, ज्याला की आपण CR म्हणतोय. तर या ठिकाणी पहिलाच मुद्दा आहे मूल्यमापन अहवालाचा कालावधी. तर हा आपला कालावधी नेमका कोणता टाकावा याविषयी आपल्या मनामध्ये एक चलबिचल चालू असते. तर हा मूल्यमापन अहवालाचा कालावधी एक शैक्षणिक सत्र जर आपलं 24-25 असेल तर एक आर्थिक वर्ष पकडून, आर्थिक वर्ष आपलं 1 एप्रिल पासून सुरू होते आणि शैक्षणिक वर्ष जर 24-25 जर असलं आपलं तर 1/4/2024 ते 31/3/2025 हा आपला मूल्यमापनाचा कालावधी आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे भाग 1 सेक्शन 1 आस्थापना शाखेने भरायची माहिती. म्हणजे संबंधित कर्मचारी ज्या ठिकाणी कार्यरत आहे ती शाखा, ती ब्रँच किंवा संबंधित अधिकारी हे पहिलं पेज भरतील, संबंधित कर्मचारी पहिलं पेज भरेल. आता या ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे. याचे 4 भाग आहे. भाग 1 आस्थापना शाखा भरतील. भाग 2 स्वयंमूल्य निर्धारण अहवाल, जो की आपल्याला आपलं स्वतःचं मूल्यमापन त्या ठिकाणी नोंदवायचं आहे, आपण वर्षभरामध्ये काय केलं ते. आणि भाग 3 प्रतिवेदन अधिकारी, ज्या ठिकाणी केंद्रीय शाळा आहे आणि उच्च श्रेणीचं पद आहे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांचं, त्या ठिकाणी उच्च श्रेणी मुख्याध्यापक हे प्रतिवेदन अधिकारी असतात. जर आपण सहाय्यक शिक्षक जर असेल तर आपले प्रतिवेदन अधिकारी हे केंद्रप्रमुख असतात. आणि भाग 4 पुनर्विलोकन अधिकारी, म्हणजेच आपले शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुखांनी आपले श्रेय दिल्यानंतर शिक्षण विस्तार अधिकारी सुद्धा आपले श्रेय याच्यावर लिहितात किंवा गट शिक्षणाधिकारी सुद्धा लिहू शकतात. तर मित्रांनो, हा संपूर्ण CR कसा लिहायचा याबद्दल आपण सविस्तर स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर पहिलाच मुद्दा आहे प्रतिवेदन करावयाच्या शासकीय अधिकाऱ्याचे ऑब्लिक कर्मचाऱ्याचे नाव. या ठिकाणी आपल्याला आपलं संपूर्ण नाव
श्री, श्रीमती अशा प्रकारे लिहायचं आहे. तुमचं स्वतःचं नाव, वडिलाचं नाव, आडनाव किंवा तुमचं स्वतःचं नाव, पतीचं नाव, आडनाव अशा प्रकारे या ठिकाणी माहिती नोंदवायची आहे. नंतरचा मुद्दा आहे आपला भाग 2, ज्याला की आपण संवर्ग 2 संवर्ग या ठिकाणी मागील काही CR मध्ये जात व संवर्ग म्हटलं जात होतं. जात व संवर्ग म्हटल्यामुळे त्या ठिकाणी आपण ओबीसी असेल तर ओबीसी टाकत होतो, म्हणजे इतर मागासवर्गीय प्रवर्ग अशा प्रकारचा आपण लिहित होतो. परंतु मी बारकाईने अभ्यास केला तर त्यांनी संवर्ग जर त्यांनी सेपरेट जर म्हटलं तर संवर्ग हा जो शब्द आहे, तुम्ही अ वर्गाचे कर्मचारी आहे, ब वर्गाचे कर्मचारी आहे की क वर्गाचे कर्मचारी आहे, तर आपण श्रेणी क मध्ये येतो, म्हणून ते सुद्धा मी या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. या ठिकाणी अशी काही स्वयंस्पष्ट सूचना मला दिसत नाही, कारण काही CR मध्ये जर बघितलं तर जात व संवर्ग दिसते. जातच्या ठिकाणी आपण जात टाकत होतो, मग संवर्ग कोणता, आपण कोणत्या कॅटेगरीत होतो ते. पण या ठिकाणी मी दोन्ही बाबी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. संवर्ग जर म्हटला तर ओबीसी या ठिकाणी लिहिलेला आहे, आणि संवर्ग म्हणजे त्यांनी जर म्हटलं कोणत्या दर्जाचे कर्मचारी आहे तर या ठिकाणी क श्रेणी शिक्षक असल्यामुळे आपण या ठिकाणी नमूद केलेलं आहे. तुम्हाला जे हवं असेल ते आपण लिहू शकता. जन्मदिनांक, आपली जन्मतारीख या ठिकाणी नोंदवायची आहे. जन्मतारीख अशी नोंदवायची, दिनांक, महिना आणि वर्ष. काही CR मध्ये जन्मदिनांक अंकी व अक्षरी असा सुद्धा उल्लेख आहे. अक्षरात जर म्हटलं असेल तर अक्षरी सुद्धा लिहायची. सध्याचे आपले पद, आपलं पद काय आहे आपल्या शाळेमध्ये, आपण उपशिक्षक आहे, सहाय्यक शिक्षक आहे, किंवा तुम्हाला जर प्रमोशन मिळालं असेल तर ते पद त्या ठिकाणी नोंदवायचंय. यानंतरचा मुद्दा आहे सध्याच्या पदावर नियुक्तीचा दिनांक. म्हणजेच तुमचं जर प्रमोशन झालं नसेल तर या ठिकाणी आपल्या प्रमोशन जर झाले असेल तर प्रमोशनचे पद या ठिकाणी लिहायचे आहे, आणि जेव्हा प्रमोशन झालं, कधीपासून झालं, ती तारीख तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. आता या ठिकाणी माझं प्रमोशन झालं नाही, मी त्याच पदावर कार्यरत आहे, त्यामुळे मी सहाय्यक शिक्षक आणि केव्हापासून कार्यरत आहे ती तारीख या ठिकाणी टाकलेली आहे, 20/7/1998. या ठिकाणी बघा, ही तारीख आहे. प्रशासकीय विभाग व कार्यालय, आपण ज्या ठिकाणी नोकरीला आहात ते आपलं कार्यालय आहे. जसं की मी या ठिकाणी पुन्हा एक महत्वाचा मुद्दा आहे की शाळेवर कार्यरत असल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी नमूद केला आहे. परंतु नेमका विभाग कोणता आपला, तर शिक्षण विभाग, पंचायत समिती. जी कोणती पंचायत समिती असेल ते नाव स्पष्टपणे नमूद करावे. यानंतरचा मुद्दा आहे प्रतिवेदन अधिकारी व पुनर्विलोकन अधिकारी यांचा तपशील डिटेल, रिपोर्टिंग ऑफ रिव्ह्यूइंग ऑफिसर. मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रतिवेदन अधिकारी म्हणजेच ज्या ठिकाणी किंवा ज्या शाळेमध्ये ग्रेडच्या मुख्याध्यापकाचे पद आहे त्यांचं नाव या ठिकाणी येईल. ज्या ठिकाणी ग्रेडचे मुख्याध्यापक नसतील त्या ठिकाणी केंद्र प्रमुख यांचे नाव या ठिकाणी असेल. त्यानंतर
पदनाम, त्यांचं पद काय आहे. जर केंद्र प्रमुख असतील तर केंद्र प्रमुख येईल. ग्रेडचे मुख्याध्यापक असेल तर उच्च श्रेणी मुख्याध्यापक या ठिकाणी येईल. आणि कालावधी पिरियड हा आपण 2024-25 करता भरत असल्यामुळे 2024-25 या ठिकाणी लिहिलेला आहे. यानंतर पुनर्विलोकन अधिकारी ब मध्ये या ठिकाणी आपले जे वरिष्ठ अधिकारी आहे म्हणजेच उच्च श्रेणी मुख्याध्यापक किंवा केंद्र प्रमुख यांच्या वरील लेवलचे अधिकारी या ठिकाणी शिक्षण विस्तार अधिकारी किंवा गट शिक्षण अधिकारी यांचे नाव येऊ शकते. जर गट शिक्षण अधिकारी नसेल तर शिक्षण विस्तार अधिकारी यांचे नाव येईल. तर या ठिकाणी त्यांचं नाव लिहायचं, त्यांचं पदनाम, शिक्षण विस्तार अधिकारी असेल तर शिक्षण विस्तार अधिकारी टाकायचं आणि कालावधी तोच 2024-25. यानंतर आपण बघणार आहोत दुसरं पेज. या ठिकाणी बघू आपण प्रतिवेदन काळातील रजा आणि इतर अनुपस्थितीचा तपशील. हा महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे या सत्रामध्ये आपण रजेवर होता किंवा नाही किंवा कसे याविषयी सविस्तर माहिती लिहायची आहे. जर आपण अर्जित रजेवर किंवा वैद्यकीय रजेवर असाल तर या ठिकाणी कधीपासून केव्हापर्यंत, प्रकार, अर्जित की वैद्यकीय आणि रिमार्क या ठिकाणी शेऱ्यामध्ये शेरा लिहायचा आहे. इतर कारणे विशद करा, जसे की विना परवानगी, गैरहजेरी, फरार. तर अशा प्रकारचं काहीच नसल्यामुळे या ठिकाणी मी डॅश मारलेली आहे आणि वरील रकान्यामध्ये सुद्धा डॅश मारलेली आहे, कारण मी वैद्यकीय रजेवर किंवा इतर कोणत्याही रजेवर गेलेलो नाही. आपण सुद्धा ते पाहून तसं करू शकता. यानंतरचा 9वा मुद्दा आहे प्रतिवेदन काळात घेतलेल्या प्रशिक्षणाचा तपशील, डिटेल्स ऑफ ट्रेनिंग इन ड्युरिंग पिरियड. या 24-25 शैक्षणिक सत्रामध्ये आपण कोणत्या प्रकारचे ट्रेनिंग घेतले. तर हा ट्रेनिंगचा मुद्दा असल्यामुळे या ठिकाणी ट्रेनिंग अशा प्रकारे नोंदवायचे आहे की आपण राष्ट्रीय लेव्हल पासून जे स्टेट लेव्हल म्हणजे राष्ट्रीय, राज्य लेव्हल, जिल्हा लेव्हल अशा प्रकारे आपल्याला क्रम लावायचा आहे. आणि त्या प्रकारे या ठिकाणी 3 नमुने दिलेले आहेत. तर या ठिकाणी तशा प्रकारे तुम्ही 3 ट्रेनिंग टाकू शकता. जसं की उदाहरणार्थ 1/3/2024 पासून मी 5/3 उदाहरणार्थ 1/3/2024 पासून 5/3/2024 पर्यंत जर प्रशिक्षण घेतलं असलं तर ती तारीख लिहायची, संस्था, ते कोणत्या संस्थेने प्रशिक्षण दिलं आपल्याला आणि त्या प्रशिक्षणाचा विषय काय होता ते संबंधित रकान्यामध्ये लिहायचं. दुसरं प्रशिक्षण घेतलं असेल तर उदाहरणार्थ दुसरं प्रशिक्षण तुमचं झालं असेल 1/3/2025 ते 8/3/2025 हा प्रशिक्षणाचा कालावधी असेल पासून पर्यंत. आणि ज्या संस्थेमार्फत ते प्रशिक्षण झालं त्या संस्थेचं नाव या ठिकाणी येईल आणि प्रशिक्षणाचा विषय काय होता, कशाचं प्रशिक्षण होतं ते या ठिकाणी समोरच्या रकान्यामध्ये अंतर्भूत करायचं आहे. यानंतरचा मुद्दा आहे तिसरं जर प्रशिक्षण झालं असेल म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं की उच्च प्रशिक्षणापासून खाली यायचं आपल्याला. यानंतरचा मुद्दा आहे मागील वर्षाच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केल्याचा दिनांक. जे मालमत्ता विवरणपत्र आपण दरवर्षी भरतो तर या ठिकाणी मागील वर्षी म्हटलेलं आहे
तर या ठिकाणी मी 31/3/2025 टाकली, पण या ठिकाणी 31/3/2024 पाहिजे आहे, कारण मागील वर्षाचं यांनी म्हटलेलं आहे. ती तारीख या ठिकाणी आपण टाकलेली आहे मागील वर्षाची. 31/3/2024 पाहिजे आहे या ठिकाणी मागील वर्षाची. आणि दिनांक या ठिकाणी आपण हा CR गोपनीय अहवाल कधी लिहिला, ती तारीख, आणि ज्या शाळेवर ज्या ठिकाणी आपण कार्यरत आहोत किंवा जे आपलं कार्यालय आहे ते ठिकाण टाकायचं. या ठिकाणी खाली आपली वर सही करायची, नाव लिहायचं, आपलं पद लिहायचं. अशा प्रकारे हे पेज कंप्लीट होईल. यानंतर भाग 2 सेक्शन 2 स्वयंमूल्य निर्धारण अहवाल, म्हणजे आपलं मूल्यमापन आपल्यालाच करायचं आहे, ते स्वतः. तर या ठिकाणी पहिला मुद्दा आहे, धारण केलेल्या पदावरून करणे अपेक्षित असलेल्या कामाचे थोडक्यात विवरण. म्हणजे ज्या पदावर आपण कार्यरत आहे त्या पदावर या शैक्षणिक सत्रामध्ये आपण कोणतं काम केलंय, जसं की 100% पटनोंदणी, 100% उपस्थिती टिकवणे, अध्ययन निष्पत्ती विकसित करणे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, शैक्षणिक साहित्य निर्मिती, दर्जेदार अध्ययन अध्यापन, मूलभूत वाचन लेखन व गणिती क्रिया, या सर्व बाबी या ठिकाणी नमूद करायच्या आहे. यानंतर नंबर 2, वार्षिक प्रतिवेदनाच्या कालावधीकरिता नमूद दिलेल्या कामाची उद्दिष्टे असल्यास, म्हणजे हा जो आपला कालावधी आहे 24-25 चा जो नेमून दिलेला कालावधी आहे, या कालावधीमध्ये कोणती कामं आपल्याला नेमून दिलेली होती, यामध्ये मी सांगितलं तेच लिहिलं पाहिजे असं नाही, तर यामध्ये आपण बदल सुद्धा करू शकता. कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कधी कधी नवीन नवीन योजना येत असतात, त्यानुसार बदल करायचा असतो. तर जसं यावर्षी आपल्याला नेमून दिलेलं काम होतं नंबर 1, स्तर निहाय विद्यार्थ्याचे गट करणे. म्हणजे विद्यार्थी कोणत्या गटात आहे, प्रारंभिक मध्ये आहे किंवा अंकामध्ये आहे किंवा तो बेरजेमध्ये आहे, वजाबाकीमध्ये आहे किंवा गुणाकारामध्ये आहे, अशा प्रकारची आपल्याला त्या विद्यार्थ्याचा स्तर निश्चित करायचा होता. स्तर निश्चित केल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यामध्ये आपण अध्ययन निष्पत्ती आपल्या वर्गामध्ये लावलेली आहे. त्या अध्ययन निष्पत्ती विकसित करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे होते. तर अध्ययन निष्पत्ती प्रत्येक विद्यार्थ्यात विकसित करणे हे सुद्धा एक आपलं उद्दिष्ट होतं. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा अंमलबजावणी. शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा या अंतर्गत आपल्याला मानके भरायची आहे आणि पुरावे सुद्धा गोळा करायचे आहे आणि ते अपलोड सुद्धा करायचे आहे, त्याच्या लिंक. त्यामुळे ती मानके जर संपूर्ण आली, त्यामध्ये संपूर्ण मानक्याच्या संबंधामध्ये आपण PDF वगैरे तयार केलेली आहे. तर हे एक कार्य होतं, म्हणून मी येथे लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर शालेय व सहशालेय उपक्रम, आपल्या शैक्षणिक सहल असो किंवा अन्य शाळेचे उपक्रम असो, त्यामध्ये सर्व बाबी आलेल्या आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे आपला, वर्षभरात सदर कालावधीत पार पाडलेल्या 4 महत्वाच्या उल्लेखनीय कामाचे संक्षिप्त वर्णन करा. म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही नेमकं काय केलं या प्रतिवेदन कालावधीमध्ये 24-25 या काळात. तर या ठिकाणी आपण लिहिलेलं आहे नमुना म्हणून, शालेय रंगरंगोटी व शाळा बोलकी केली, नंबर 1. नंबर 2, शाळा डिजिटल केली. नंबर 3, शालेय परसबाग तयार केली. नंबर 4, गुणवत्तापूर्ण अध्ययन अध्यापन केले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शालेय विद्यार्थ्यांना केले. यानंतर विविध स्तरावरचे पुरस्कार प्राप्त
झाले, व्हिडिओ निर्मिती केली, तुमचं जर काही ब्लॉग असतील, चॅनल असेल यूट्यूब वगैरे किंवा फेसबुक पेज जर असेल, तर याचा सुद्धा स्पष्ट उल्लेख या ठिकाणी येऊ शकतो, कारण ही महत्वाची कामे आहेत. तुम्हाला मिळालेले पुरस्कार सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात. त्यामुळे आपण वर्षभरात पार पडलेले 4-5 महत्वाचे कामे या ठिकाणी लिहायचे आहे. कारण ही जर कामे लिहिली तर या लिखाणाच्या संबंधाने जे वरिष्ठ अधिकारी आहेत तसे ते शेरे लिहितात. यानंतरचा मुद्दा आहे आपल्याला जे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकली नाही त्याकरता आलेल्या अडचणी. तर या ठिकाणी आपण संपूर्ण उद्दिष्ट साध्य केली आहे असे म्हणू. या ठिकाणी अडचण कोणती आलेली नाही म्हणून निरंक केलेला आहे. आणि नंतरचा मुद्दा आहे कार्यक्षमता वाढवण्याकरता स्वतःच आवश्यक वाटते असे प्रशिक्षणाचे क्षेत्र. म्हणजे आपली स्वतःची कार्यक्षमता वाढवायची आहे आपल्याला, तर तुम्हाला कोणतं प्रशिक्षण अपेक्षित आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. जसं की मला तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण हवं आहे म्हणून मी या ठिकाणी तंत्रज्ञान विषय टाकलेला आहे. आपल्याला दुसरं कोणतं प्रशिक्षण हवं असेल, जे कोणतं प्रशिक्षण हवं असेल तर त्याचा उल्लेख करायचा आहे. यानंतरचा मुद्दा आहे मागील वर्षाच्या दिनांक 31 मार्च अखेरचे वार्षिक मालमत्ता विवरणपत्र व संबंधित प्राधिकाऱ्याकडे सादर केले आहे काय? होय किंवा नाही. सादर केले असल्यास दिनांक होय. जसं की मी मागच्या वर्षाचा उल्लेख केला आहे, मी 25 केलं होतं त्या ठिकाणी, तर या ठिकाणी होय लिहिलेला आहे आणि 31/3/2024 अशी तारीख ठळकपणे नमूद केलेली आहे. ठिकाण, ज्या ठिकाणाहून आपण फॉर्म भरून राहिले, जे आपलं कार्यालय आहे ते ठिकाण आणि दिनांक नमूद करायची या ठिकाणी. हा CR आपण कधी भरून राहिला आहे ती दिनांक. आणि इकडे म्हटलेलं आहे अधिकाऱ्याची कर्मचाऱ्याची स्वाक्षरी नाव व पदनाम. तर वर स्वाक्षरी करायची, आपलं संपूर्ण नाव लिहायचं आणि आपलं पद लिहायचं. अशा प्रकारे हे सुद्धा पेज आपलं या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तर तेथे आपली सही लागेल. त्यानंतर भाग 3 प्रतिवेदन अधिकाऱ्याने लिहायचा मूल्यमापन अहवाल. तर मी मगाशी म्हटल्यानुसार प्रतिवेदन अधिकारी म्हणजे कोण? ग्रेडचे मुख्याध्यापक. ग्रेडचे मुख्याध्यापक जर नसतील तर आपले प्रतिवेदन अधिकारी केंद्र प्रमुख हा संपूर्ण भाग लिहितील. आपल्याला येथे काहीच लिहिण्याची आवश्यकता नाही. यामध्ये काय दिलं आहे ते सुद्धा बघून घेऊ. भाग 2 मध्ये नमूद करण्यात आलेल्या स्वयं मूल्य निर्धारण अहवालाशी आपण सहमत आहात का? म्हणजे आपण जी माहिती नोंदवलेली आहे अगोदरच्या वेळेवर यांच्याशी त्यासोबत आपण सहमत आहेत का असे त्यांना विचारलेले आहे. तर ते त्यांना जे योग्य वाटेल ते या ठिकाणी लिहितील. यानंतर दुसरा मुद्दा आहे प्रतिवेदन कालावधीत पार पाडलेल्या महत्वपूर्ण उल्लेखनीय कामासंदर्भात आपले स्पष्ट अभिप्राय. मी मागे म्हटल्यानुसार की आपण जी महत्वाची कामे केली आहे त्या संबंधाने ही माहिती आहे, तर ते वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी ती माहिती लिहितील. आणि यानंतरचा मुद्दा आहे की प्रतिवेदन अधिकारी कर्मचारी यांचे त्यांच्या कामाच्या संदर्भात लक्षणीय अपयश निदर्शनास आले असल्यास वस्तुस्थिती दर्शक अभिप्राय द्यावे. हे ते आपले वरिष्ठ अधिकारी अभिप्राय देतील. या ठिकाणी आपल्याला काहीच लिहायचं नाही. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी कार्यक्षमता वाढवण्याकरता आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाच्या क्षेत्रात सहमत आहेत काय? म्हणजे आपण जे प्रशिक्षण मागितलं आहे त्याशी त्यांना सहमत आहेत का असं म्हणायचं आहे त्यांना. तर ते वरिष्ठ अधिकारी लिहितील. यानंतरचं पेज आहे अधिकारी कर्मचारी यांची कार्यपूर्तता कार्यक्षमता वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये याबाबतचे 10 मर्यादित गुणांकन देण्यात यावे. याला गुण आहे. कार्यपूर्तता याला 40% वेटेज आहे. तर या ठिकाणी आपले वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी रिपोर्टिंग करतील. यानंतर त्यामध्ये दिलेलं आहे उद्दिष्टानुसार नेमून दिलेल्या कार्याची पूर्तता. नंबर 2 केलेल्या कामाचा दर्जा, केलेली उल्लेखनीय वैशिष्ट्यपूर्ण कामे, कार्यपूर्तता घटकाचे सरासरी गुणांकन.
तर प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी यांचे कॉलम दिलेले आहे. ते या ठिकाणी 40% वेटेज दिलेला आहे. त्यानंतर आहे ब वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये, याला 30% वेटेज आहे. यामध्ये कामाबाबतचा दृष्टिकोन, जबाबदारीची जाणीव, सर्वसाधारण वर्तणूक, व्यक्तिमत्व, भावनिक संतुलन, संवाद कौशल्य या बाबी दिलेले आहे. तर हे सुद्धा प्रतिवेदन अधिकारी लिहितील किंवा पुनर्विलोकन अधिकारी, हे 3 अधिकाऱ्याच्या ठिकाणी 2 अधिकाऱ्याचे कॉलम आहेत. प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी. आणि पुनर्विलोकन अधिकारी या ठिकाणी स्वाक्षरी सुद्धा करतील प्रत्येक मुद्द्याच्या समोर. यानंतरच आपलं पेज आहे विविध कालमर्यादेत काम करण्याची क्षमता, वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये, घटकाचे सरासरी गुणांकन, म्हणजे एकूण जो भारांश होता त्या ठिकाणी त्यांना किती गुण आलेले आहे ते अधिकारी या ठिकाणी नमूद करतील. त्यानंतरचा मुद्दा आहे कार्यक्षमता, याला 30% वेटेज आहे. एक संबंधित कायदे, नियम व प्रचलित कार्यपद्धती, माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रातील स्थानिक पद्धती याबाबतचे ज्ञान. नंतर कौशल्यपूर्ण नियोजनाची क्षमता, त्यानंतर स्वतः निर्णय घेऊन काम करण्याची क्षमता, उपक्रमशीलता, आपल्या कामांशी संमती येणाऱ्या इतर शासकीय यंत्रणेशी समन्वय साधण्याची क्षमता, कार्यक्षमता या घटकाचे सरासरी गुणांकन. तर एकूण गुणांकन प्रतिवेदन अधिकारी आणि पुनर्विलोकन अधिकारी या ठिकाणी गुणांकन करतील. आपल्या माहितीच तो आपल्याला हे दाखवत आहे, आपल्याला हे लिहायचे नाही. आणि पुनर्विलोकन अधिकारी याच्या समोर प्रत्येक मुद्द्याच्या समोर स्वाक्षरी करतील किंवा एकच स्वाक्षरी करतील, त्यांना जसं वाटेल तसे ते करतील. यानंतरचा मुद्दा आहे, हे आपल्याला माहीत असावं मी म्हणून स्पष्टीकरण देत आहे. या ठिकाणी नंतरचा मुद्दा आहे संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या सचोटी व चारित्र्यावर आपले स्वयं स्पष्ट, म्हणजे संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांचे चारित्र्य कसं काय आहे याबाबत ते अभिप्राय लिहितील. नंतर 6 अधिकारी कर्मचारी यांचे एकंदरीत मूल्यमापन, जास्तीत जास्त 100 शब्दामध्ये त्यांना माहिती लिहायची आहे. म्हणजेच संबंधित कर्मचाऱ्याची बलस्थाने कोणती, उणिवा कोणती, दिव्यांग व्यक्ती वगैरे त्यांचा दृष्टिकोन काय आहे या संबंधानं ते माहिती लिहितील. प्रकृतिमान कसा आहे याबद्दल सुद्धा माहिती लिहितील. एकंदरीत गुणांकन, म्हणजे जे वेटेज दिले होतं ते एकूण 100 पैकी गुणांकन या ठिकाणी करतील. ठिकाण लिहितील, ते दिनांक लिहितील आणि प्रतिवेदन अधिकारी या नात्याने या ठिकाणी सही सुद्धा करतील. यानंतरचा मुद्दा आहे भाग 4, हा सुद्धा आपल्याला भरायचा नाही. पुनर्विलोकन अधिकाऱ्याचे अभिप्राय, रिमार्क ऑफ रिव्ह्यूइंग ऑफिसर, म्हणजे जे आपले वरिष्ठ अधिकारी आहे ते या ठिकाणी रिमार्क देतील. या मुद्द्याने आहे. तर आपण प्रतिवेदन एक मुद्दा बघू. आपण प्रतिवेदन अधिकाऱ्याने संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याच्या कार्यपूर्तता, कार्यक्षमता, वैयक्तिक गुणवैशिष्ट्ये या संबंधाने भाग 3 मधील मुद्द्याच्या सहाय्याने केलेल्या मूल्य निर्धारणाशी सहमत आहात काय? तर होय असेल ते तर होय लिहितील, नाही असेल तर नाही लिहेल. सहमत नसल्यास त्याची कारणे देतील. नंबर 3, अधिकारी कर्मचाऱ्याचे एकंदरीत मूल्यमापन जास्तीत जास्त 100 शब्दात, या ठिकाणी ते 100 शब्दात माहिती लिहितील. एकंदरीत गुणांकन काढतील आणि मर्यादित गुणांकन देण्यात यावे असं सुद्धा या ठिकाणी लिहिलेलं आहे. ठिकाण लिहिलेलं आहे, दिनांक लिहिलेला आहे आणि पुनर्विलोकन अधिकाऱ्याची सही, त्यांची सही या ठिकाणी राहील, त्यांचं नाव आणि त्यांचं पद या ठिकाणी ते लिहितील. यानंतर गोपनीय अहवालाची छायांकित प्रत समक्ष मिळाली, म्हणजेच एक प्रत त्या संबंधित कर्मचाऱ्याला जाईल. संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे नाव व दिनांकित स्वाक्षरी, संबंधित अधिकारी कर्मचारी यांचे नाव व दिनांकित स्वाक्षरी. तर या ठिकाणी मुद्दा आहे गोपनीय अहवालाची छायांकित प्रत संबंधित अधिकारी कर्मचारी यांना डाकीने पाठवल्यास, पत्र क्रमांक डाकीने जर पाठवली असेल तर पत्र क्रमांक काय होता आणि दिनांक काय होता, संस्करण अधिकारी यांचे नाव, पदनाम व स्वाक्षरी, ज्यांनी पाठवले त्याचे नाव, पदनाम, पत्ता या सर्व बाबी या ठिकाणी असेल. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जे गोपनीय अहवाल आहे आपला CR, जो आपला जिव्हाळ्याचा विषय आहे
आणि या बाबीवर आपल्या प्रमोशन वगैरे अवलंबून असते. आपलं एकंदरीत त्या सत्राबद्दल, शैक्षणिक सत्राबद्दल आपलं जे कार्य असते, या कार्याबद्दलचा हा एक अहवाल आहे आणि हे गोपनीय अहवाल जपून ठेवले असतात. तर ते कसे लिहायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण बघितलेली आहे. अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी नेहमी घेऊन येतो. ही माहिती आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.